UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदारांचं मत। SIT आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तासभर बैठक। भेटीत बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा, सूत्रांची माहिती। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मी कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचे स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप म्हणजे फेक नरेटिव्ह। महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मी काकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। बीड हत्या प्रकरणात आरोप करताना सुरेश धस स्पष्टच बोलले। कराड मुंडे एकाच नाण्याच्या एकच बाजू असल्याची ही टीका। अजितदारा धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतायत? मुंडेंच्या जवळच्या माणसाने भयावह कृत्य केले, त्यामुळे चौकशी होईपर्यंत नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा। सुरेश धस मागणीवर ठाम। बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारने निर्धारानं कारवाई केली आहे। कोणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपींच्या फोनमध्ये हस्तगत। आरोपी देशमुखांना निर्दयीपणे मारत आनंद लुटत होते। SIT कडून कोर्टात युक्तिवाद, सर्व पुरावे कोर्टात सादर। बीड हत्या प्रकरणात गंभीर तपास नाही, SIT बरखास्त करा, अंजली दमानी यांची मागणी। सर्व अधिकारी कराडच्या आशीर्वादानं असल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी बातचीत नाही, आता माझ्या भावना गेल्यात मेल्यात, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथे बैठक। बैठकीत राज ठाकरे पालिका निवडणुकीचा आढावा घेण्याची शक्यता। अमरावती विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार। राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव मोर्चात सहभागी होणार। विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनमोल बिश्नोईंकडून बाबा सिद्दीकींची हत्या। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस नामक कंपनीसह संचालकावर गुन्हा दाखल। मोजोनाइट खडा खरेदी दर आठवड्याला 6% परतावा देण्याचा आमिष। 13 कोटी 48 लाख घेऊन कंपनी मालक फरार। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास प्रवेशावर निर्बंध। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा। राज्यातील 122 साखर कारखान्यांकडे 1685 कोटींची FRP थकीत। 30 कारखान्यांनी FRPची 100% रक्कम दिली। साखर आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती समोर। राज्यात 2 दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज। मुंबईचं किमान तापमान 14 अंशांवर येण्याची शक्यता। अनेक शहरांचं तापमान 1 अंकी नोंदवण्यात आलं। देशात HMPV विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। HMPV विषाणू भारतासह जगभरात आधीपासून अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। मुंबई महानगरपालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही, मात्र मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना। नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप। नेपाळमधील लोबुचे येथे भूकंपाचा केंद्रबिंदू। दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा। ट्रुडो यांच्या विरोधात लिबरल पक्षातील सदस्यांमध्ये नाराजी। पक्षातील खासदारांकडून ट्रुडोंचा उघडपणे विरोध। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।